आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया कामदा एकादशीचे व्रत कसे करावे व कथा काय आहे. चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष देणाऱ्या एकादशीस कामदा एकादशी असे म्हणतात. दशमी, एकादशी व द्वादशी असे 3 दिवस हे व्रत करावे. दशमीला माध्यान्ह समय गव्हाची पोळी व मुगाची भाजीचा आहार घ्यावा किंवा भोजन करावे. रात्री भोजन करू नये. एकादशीला सकाळीच स्नानादी कर्मे आटोपून भगवान विष्णूंचे ध्यान पूजन करावे. संकल्प येत नसेल तर म्हणावा, नाहीतर किमान मम अखिल पापक्षय पूर्वक परमेश्वर प्रीती कामनायाम कामदा एकादशी व्रत महम करिष्ये असा संकल्प करावा. रात्री भगवान विष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर ठेवावी व वस्त्र आभूषणांनी सजवावे. रात्रभर जागरण करावे व दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणे करावे. यामुळे सर्व पापे नष्ट होतात. काम म्हणजे इच्छा, दा म्हणजे देणारे, सर्व कामना पूर्ण करून देणारी एकादशी म्हणून हिला कामदा एकादशी असे म्हणतात. एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभू, आपण आतापर्यंत अनेक एकादशींच्या व्रतकथा सांगितल्यात. आज कामदा एकादशीची व्रतकथा सांगावी. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, हे युधिष्ठिरा, फार पूर्वी भोगीपूर नावाचे एक नगर होते. तेथील राजासहित प्रजाजनही सुखी समाधानी होते. त्या नगराचा राजा होता पुंडरीक. त्याच नगरात गंधर्व ललित व गंधर्वी ललिता राहत होते. दोघेही राजदरबारात कार्यरत होते. गंधर्व ललित वाद्य वाजवत असे तर गंधर्वी ललिता गायन करीत असे. पण एक दिवस गायनासाठी गंधर्वी तेथे नव्हती. दुसरी गायिका गात होती. त्यामुळे त्यास आपल्या पत्नीची ललिताची आठवण झाली. आज गायनासाठी येथे ललिता नाही आहे या विचाराने त्याचे लक्ष विचलित झाले व त्याचे वादन चुकीचे झाले. ज्यामुळे राजाने त्यास शाप दिला, हे ललित, आज तुझे लक्ष वादनात नाही, त्यामुळे तू आमचे देखील लक्ष विचलित करून सवेचा भंग केला आहेस. तो आताच राक्षस योनीस प्राप्त व्हावे. आणि तो राक्षस झाला. महाकाय शरीर धारण करून वनात फिरू लागला. हे त्याची पत्नी ललितास कळाले. ती दुःखी झाली व आपल्या पतीस वनात शोधू लागली. तिने त्यास पाहिले, पण त्याने राक्षस योनी धारण केल्यामुळे त्याने तिला ओळखले नाही व तो पुढे पुढे जाऊ लागला. ती देखील त्याच्या मागे जात असे. असे कितीक वर्षे झालीत. तेव्हा एकदा तिला एक आश्रम दिसला. तिच्या मनात आले, ह्या आश्रमात जाऊन ऋषींना यावर काही व्रत उपाय आहे का तो विचारावा. म्हणून ती आत गेली. ऋषींना प्रणाम केला. तेव्हा ऋष्यशृंग ऋषींनी विचारले, हे बालिके, तू का चिंताग्रस्त आहेस. तेव्हा तिने सर्व वृत्तांत सांगितला व ऋषींना सांगितले, यावर काही व्रत उपाय आहे का तो सांगावा. तेव्हा ऋषींनी सांगितले, हे बालिके, तू कामदा एकादशीचे व्रत करावे. हे व्रत सर्व कामनांची पूर्ती करून देणारे आहे, म्हणून या एकादशी कामदा एकादशी असे म्हणतात. तिला ऋषींनी सर्व व्रत विधी समजावून सांगितला. त्यानंतर तिने ऋषींना सांगितलं, मी अवश्य कामदा एकादशीचे व्रत करेन असे सांगून ऋषींना नमस्कार केला व तेथून निघाली. पुढे काही महिन्यांनी चैत्र महिना आला. तेव्हा तिने शुक्ल पक्ष देणाऱ्या ह्या एकादशीचे व्रत केले. त्यानंतर तिने व्रताचे पारणे केले व त्या एकादशीच्या व्रताचे पुण्य आपल्या पतीस प्राप्त व्हावे असं म्हणून संकल्प सोडला. आणि त्या व्रताच्या पुण्याईने तिचा पती राक्षस योनीतून मुक्त झाला. इतकेच नव्हे तर दोघांनाही पूर्वीपेक्षा सुंदर रूप प्राप्त झाले व पुन्हा ते राजदरबारात कार्यरत झाले. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरास सांगितले, हे व्रत केले असता वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. या एकादशीची व्रतकथा पद्मपुराणात उत्तरखंडात अध्याय 47 मध्ये वर्णित आहे. तसेच व्रतशिरोमणी ग्रंथात, व्रतपरिचय ग्रंथात वर्णित आहे. ते संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.